मामा मामीचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची मुलगी प्राची आमच्या सोबत राहू लागली. जेव्हापासून ती आली होती, घरातली सर्व कामे तीच करत असायची. घराच्या छतावर चूल होती. त्या चुलीवर संध्याकाळी ती 15 माणसांच्या चपात्या करायची. तेव्हा तर तिची अवस्था खूपच खराब असायची. घरात माझ्या बहिणी वहिनी होत्या, पण त्या काहीच काम करत नव्हत्या. एक दिवस प्राचीची तब्येत ठीक नव्हती, म्हणून तिच्या मदतीसाठी मी छतावर गेलो. परंतु समोरचे दृश्य पाहून माझी शुद्धच हरपली, कारण छतावर तर माझे मामा मामी गावात राहत होते. माझ्या आईला भेटण्यासाठी ते शहरात बसमध्ये येत होते. तेव्हाच त्यांच्या बसचा ॲक्सिडेंट झाला. त्यात माझ्या मामा मामींचा सुद्धा समावेश होता. माझ्या मामाला म्हणजे आईला आईवडील नव्हते. मामा मामीला फक्त एकच मुलगी होती आणि ती म्हणजे प्राची. ते तिघेच गावात राहायचे. मामा मामी गेल्यावर माझ्या आईबाबांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या शेवटच्या विधी पार पाडल्या होत्या. परंतु येताना जेव्हा आईवडील घरी आले, तेव्हा त्यांच्यासोबत प्राची आली होती. बहुतेक ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी असेल. ती 18 वर्षाची होती आणि मी 17 वर्षाचा होतो. तिने हातात एक छोटीशी बॅग पकडली होती आणि रडत सुद्धा होती. सारखी सारखी माझ्या आईच्या गळ्यात पडून म्हणत होती की, आत्या, आई बाबा मला एकटीला सोडून का निघून गेले. माझी आई तिला समजून सांगायची. माझ्या वहिनीने प्राचीला जबरदस्तीने जेवण भरवले होते. ती तर तिच्या दुःखात एवढी बुडाली होती की काहीच खाऊ पिऊ शकत नव्हती. तिला बघून मला खूप दुःख होत होतं, परंतु मी फक्त तिला सहानुभूतीचे 2 शब्द बोललो होतो. माझे 2 भाऊ होते, ज्यांचे लग्न झाले होते. 2 बहिणी होत्या, एकीचे लग्न झाले होते आणि एक कुमारिका होती. आई तिच्यासाठी स्थळ शोधत होती. मी सर्वात छोटा होतो. काही दिवस तर प्राचीला सर्वजण दिलासा देत होते. परंतु एक दिवस मोठी वहिनी म्हणाली की, तू जर अशीच बसून राहिली तर तुलाच खूप त्रास होईल. तू स्वतःला घरकामात गुंतवून घेतलं पाहिजे, म्हणजे तुला तुझ्या आईबाबांची आठवण येणार नाही. प्राची म्हणू लागली, मी गावाला असताना शिकत होते. आमच्या गावाला कॉलेज सुद्धा होते. परंतु प्राचीच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. वहिनी म्हणू लागली की, लिहून वाचून काय करणार आहेस, शेवटी घरातली कामच तर करायची आहेत. आई म्हणू लागली, माझ्या दोन्ही मुली 10वी पर्यंत शिकल्या आहेत. एकीचे तर मी लग्न केले आणि दुसरीला स्थळ शोधत आहे. आमच्याकडे शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. मुलीला तर घरातले कामच यायला हवे. आईचे वहिनीचे बोलणे ऐकून प्राची शांत झाली. परंतु तिला बघून मला असे वाटत होते की तिला शिक्षणाची खूप आवड होती. असो, मी माझ्या आईला म्हणालो की, आई, प्राचीला पुढे शिकू दे. जर मामा मामी जिवंत असते तर नक्कीच त्यांनी तिला पुढे शिकवले असते. माझे बोलणे ऐकून आई मलाच ओरडू लागली. म्हणू लागली, तिच्यावर दया दाखवायची तुला काहीच गरज नाही. अरे, मुलींना शिकून त्यांना कुठे नोकरी करायची असते. 10वी 14वी किंवा 16वी पर्यंत शिकू दे. शेवटी त्यांना घरातलीच कामं करावी लागतात. तुला अजून या गोष्टीविषयी काहीच माहिती नाही. तू बायकांच्या मध्ये बोलत जाऊ नकोस. आईचे बोलणे ऐकून मी शांत बसलो. हळूहळू घरातील सर्वच कामे प्राची करू लागली. माझ्या दोन्ही वहिनी तिच्यावर सत्ता गाजवू लागल्या. एक वहिनी म्हणायची की, प्राची, पीठ चांगलं मळून घे, चपात्या मऊ यायला हव्यात. तर दुसरी वहिनी म्हणायची, प्राची, असे कर, चपात्या केल्या की लगेच तांदळाची खीर बनव. माझ्या 3ही मुलांना खीर खूप आवडते. माझी बहीण ही म्हणायची, संध्याकाळच्या चहाची जबाबदारी प्राचीवर टाकायला हवी. ती चांगला चहा बनवते. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले होते. त्यामुळे आमची चूल घराच्या छतावर बनवली होती. सकाळ आणि संध्याकाळच्या चपात्यांच्या जबाबदारी प्राचीवर होती. ती घरात पीठ मळायची आणि वर घेऊन जायची. 2 तासानंतर जेव्हा ती चपात्या बनवून खाली यायची, तेव्हा तिची अवस्था खूपच वाईट असायची. खाली आल्यानंतर सगळ्यांना जेवण वाढायचे. घरातील सर्व लोक
जेवण करायचे आणि आपापल्या खोलीत निघून जायचे. प्राची सगळ्यांची खरकटी ताट उचलायची आणि किचनमध्ये ठेवून भांडी घासायची. भांडी घासून फ्री झाली की माझे बाबा तिला चहा बनवायला सांगायचे. प्राची चहा बनवून बाबांना द्यायची. मग अंगणात सगळ्यांचे अंथरूण प्राचीलाच टाकायला लावायचे. तेव्हा रात्रीचे 12 वाजून जायचे आणि मग एवढं सगळं केल्यानंतर ती झोपून जायची. सकाळी मी कॉलेजला जाण्यासाठी उठायचो तर तीच मला नाश्ता बनवून देत होती. बाकी सगळे लोक झोपलेले असायचे. एक दिवस प्राची मला म्हणाली की मला तुझी जुनी पुस्तकं दे ना. तेव्हा मी तिला म्हणालो, अगं तू त्या पुस्तकाचं काय करणार आहेस? प्राची म्हणू लागली, मला पुस्तकं वाचायची आहेत, मला खूप शिकायचं आहे. असं ती म्हणाली. अगं तुझ्याजवळ वेळ तरी कुठे असतो? तेव्हा प्राची म्हणाली, वेळ मी काढते, तू फक्त तुझी जुनी पुस्तकं मला दे. मी तिला माझी सर्व जुनी पुस्तकं देऊन टाकली. परंतु माझ्या दोन्ही वहिनी तिला 1 मिनिट सुद्धा वेळ देत नव्हत्या. त्यांची बारीक सारीक कामे प्राचीलाच करायला सांगत होत्या. त्यांच्या लहान मुलांना जेवण भरवायला सुद्धा प्राचीलाच सांगायच्या. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटायचे की माझी आई सुद्धा वहिनीला काहीच बोलत नव्हती. कारण प्राची ही तर तिच्या सख्ख्या भावाची मुलगी होती. तरीही आईला तिची दया येत नव्हती. एक दिवस माझ्या बहिणीला पाहायला काही पाहुणे येणार होते. परंतु जेव्हा त्यांनी प्राचीला पाहिलं तेव्हा माझ्या बहिणीऐवजी त्यांनी प्राचीचाच हात मागितला. हे पाहून माझी आई खूप चिडली. तिला खूप राग आला आणि बहिणीला तर एवढा राग आला की ती रागाच्या भरात प्राचीला वाईट साईड बोलू लागली आणि आईला म्हणू लागली, ही प्राची तिची अदा दाखवून, तिचे नखरे दाखवून जाणून बुजून त्या पाहुण्यासमोर आली. आई, जोपर्यंत ही आपल्या घरात आहे मला नाही वाटत मला कोणीही पसंत करेल आणि माझं लग्नही होईल. मी तिथेच बसलो होतो. माझ्या नोट्स तयार करत होतो. मी माझ्या बहिणीला म्हणालो, अगं देवाला तरी घाबर. काय या बिचाऱ्या मुलीवर कसलाही आरोप करतेस? माझ्यासमोरच तू स्वतः तिला म्हणाली होतीस ना, चहाचे कप बाहेर घेऊन ये. आणि आता जर ते लोक प्राचीला पसंत करून गेले तर तू तिच्यावर का आरोप लावत आहेस? त्या बिचारीलाची काय चूक आहे त्यामध्ये? मी बोलल्यावर दीदी माझ्यावर चिडली आणि मलाच म्हणाली, तू गप्प बस, तुला नाही माहीत ती किती चालाक आहे. तिने स्वतः चांगली तयार होऊन, डोळ्यात काजळ लावून, लिपस्टिक लावून तयार होऊन मुद्दामून त्या लोकांसमोर आली होती. मग मी सुद्धा दीदीला म्हणालो, दीदी, घरात जर कोणी पाहुणे येणार असेल तर सगळेच लोक तयार होतातच ना. आपल्या दोन्ही बहिणींनी सुद्धा मेकअप केला होता ना, मग तू तिलाच का बोलत आहेस? दीदी म्हणाली, तुला बायकामध्ये बोलण्याची काहीच गरज नाहीये. माझी आई म्हणाली, नितीन, तुला शांत बसवत नाही का रे? अरे जोपर्यंत तुझ्या या दीदीचं लग्न होत नाही मी या प्राचीचं लग्न थोडीच करेल. माझा मोठा भाऊ म्हणू लागला, अरे पण या प्राचीचे लग्न करायची गरजच काय आहे? अजूनही हिला 4-5 वर्ष अशीच राहू दे. आधी तिला घरातली सगळे कामे चांगल्या प्रकारे शिकू दे. याच दिवसात माझी मोठी दीदी सुद्धा प्रेग्नंट राहिली होती. तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिला माहेरी पाठवले. माझी मोठी बहीण तर बेडच्या खाली पाय सुद्धा ठेवत नव्हती. पाणी सुद्धा ती प्राचीकडून मागून पियायची. म्हणायची की डॉक्टरांनी सांगितले आहे की आराम कर आणि मी इथे आराम तर करायला आले आहे. पूर्ण दिवस प्राची घनचक्कर झालेली असायची. कधी कोणी तिला आवाज द्यायचे तर कधी आई म्हणायची माझ्या पायांना तेल लावून दे. कधी मोठी बहीण म्हणायची की माझं डोकं दुखत आहे दाबून दे. तर कधी दोन्ही बहिणी म्हणायच्या अजूनपर्यंत स्वयंपाक केला नाहीस का? चपात्या बनवल्या नाहीस का? ते दोघं कामावरून येतच असतील. खूप कामचोर आहेस तू. प्रत्येक मिनिटाला सगळे प्राचीला बोलायचे आणि तिच्याकडून काम करून घ्यायचे. एक रात्री जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा रात्री मला थोडा रडण्याचा आवाज आला. मी उठलो आणि बघितले की प्राचीच्या अंथरुणावर कोणीच नव्हते. जेव्हा मी रडण्याचा आवाज ऐकत ऐकत रूमपर्यंत गेलो
तेव्हा बघितले की प्राची आपल्यासमोर मेणबत्ती लावून पुस्तक वाचत होती आणि रडतही होती. मी तिला म्हणालो, अगं तू यावेळेला इथं काय करत आहेस? झोपायचे नाही का? तेव्हा प्राची म्हणाली, माझ्या पूर्ण शरीरात वेदना होत आहेत. मला आता झोपूशीही वाटत नाही. खूप थंडी वाजत आहे. तो तिला म्हणाला, मग पुस्तक का वाचत बसली आहेस? तेव्हा प्राची म्हणाली, पूर्ण दिवस पुस्तक वाचायला वेळच मिळत नाही. त्यामुळे विचार केला की थोडं वाचावं, पण माझं डोकं खूप दुखत आहे आणि हातपायही दुखत आहेत. प्राचीचा चेहरा खूपच उतरला होता. मी जेव्हा तिच्या कपाळावर हात ठेवला तेव्हा तिला ताप आला होता. मी तिला लगेच म्हणालो, अगं तुला तर खूप ताप आला आहे. तेव्हा प्राची म्हणाली, हो, त्यामुळेच तर मला शरीरात वेदना होत आहेत आणि थंडी सुद्धा वाजत आहे. मी लगेच किचनमध्ये गेलो आणि फ्रीज उघडला. त्यातून दूध बाहेर काढले आणि तिला गरम गरम दूध करून एक ग्लास दूध प्यायला दिलं. हे सगळं बघून ती माझ्याकडे टक लावून पाहू लागली आणि म्हणाली, नको नको, सकाळी आत्या ओरडेल दूध कोणी प्यायला आहे म्हणून. मी म्हणालो की अगं मी सांगेल तिला, मीच दिलं होतं तुला दूध प्यायला म्हणून, तू नको घाबरूस. मी तिला दूध प्यायला दिले आणि त्यासोबत एक पेनकिलरची गोळी सुद्धा दिली. ती गोळी खाऊन ती झोपी गेली. सकाळी जेव्हा सगळेजण प्राची प्राची असा आवाज देत होते तेव्हा प्राची आजारी असल्यामुळे उठू शकली नव्हती. मी कॉलेजला गेलो होतो. जेव्हा परत आलो तेव्हा तिला भांडी घासताना पाहिले तेव्हा मला तिचे खूप वाईट वाटले. ती भांडी धुवत होती आणि सोबतच आपले अश्रूही पुसत होती. मी तिला म्हणालो, हे काय करत आहेस? तू तर आजारी आहेस ना? तेव्हा प्राची म्हणू लागली, काय फरक पडतो, काम तर करावेच लागणार ना. मग मी सुद्धा तिला लगेच म्हणालो, का नाही फरक पडत? आमच्या घरी जेव्हा कोणी आजारी असतं तो काहीच काम करत नाही, मग तू का करत आहेस? चल उठ इथून. मी तिच्या हातावर पाणी टाकलं जे साबणाचे फेसाने भरले होते. मग मी तिचा हात पकडून तिला कॉटवर झोपवले. जेव्हा हे दृश्य वहिनीने पाहिले तेव्हा ती म्हणू लागली, तू तिला का कॉटवर झोपवत आहेस? मी वहिनीला म्हणालो, वहिनी तुम्हाला दिसत नाही का? ती तापाने फणफणली आहे आणि ती गार पाण्यात काम करत आहे. तेव्हा वहिनी म्हणाली, तुला काय एवढी दया येत आहे तिची? मी म्हणालो, जर तुम्हा लोकांना दिसत नसेल तर मलाच तिच्यावर दया करावी लागेल ना. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या खोलीतून बाहेर येत नाही. माझे बोलणे ऐकून वहिनी म्हणू लागली, या मुलीसाठी तुमचा काय एवढा जीव चाललाय? मी सुद्धा रागात म्हणालो, हो चाललाय. मग असो. काही वेळानंतर माझी मोठी बहीण प्राचीला आवाज देऊ लागली आणि म्हणू लागली, अगं ए प्राची, बहिरी झाली आहेस का? माझा तुला आवाजच ऐकू येत नाही का? मला नाश्ता बनवून दे. मी माझ्या मोठ्या बहिणीच्या खोलीत गेलो. ती बेडवर पडून फोनवर आपल्या नवऱ्यासोबत बोलत होती. मी तिला म्हणालो, तुला असा काय वेगळा आजार झाला आहे ग की तुला स्वतःचा चहा सुद्धा बनवता येत नाही? तेव्हा ती म्हणू लागली, तुला माहित नाही का मी प्रेग्नंट आहे? मग मी म्हणालो, प्रेग्नंट आहे तर मग का आजारी आहेस का? का तुला कोणता रोग झालाय? प्रेग्नंट तर खूप साऱ्या महिला होतात. उलट लग्नानंतर जास्त करून महिला प्रेग्नंट होतातच. मग तुझ्यासारख्या घरातलं काम सोडून बेडवर तर नाही राहत. माझे बोलणे ऐकून मोठ्या दीदीला खूप राग आला. ती म्हणू लागली, तुझं तोंड जरा जास्तीच चालायला लागलंय. बाहेर जा आणि प्राचीला नाश्ता बनवण्यासाठी सांग. मी दीदीला म्हणालो, ती तुमची मोलकरीण नाहीये. तिला खूप ताप आला आहे. तुम्हा लोकांना कोणालाही तिची दया येत नाही. इतक्यात तिथे माझी आई सुद्धा आली आणि म्हणू लागली, तुला रे का तिची एवढी दया येत आहे? अरे सकाळीच मी तिला नाश्त्यानंतर गोळी खायला दिली. आता तिचा ताप उतरला आहे. तिला थोडा तरी ताप आला तरी ती नाटक करते आणि तू तिच्यावर एवढी दया दाखवू नकोस, कळाले ना? माझीही उलट मला बोलू लागली. माझी छोटी बहीण म्हणू लागली की, आई नितीनला जरा सांभाळून राहायला सांग.
त्याला तिची खूपच दया येते. खूपच चालाक मुलगी आहे. तिची आदा दाखवून नको नको त्याला ती फसवते. मी तिला फक्त एवढंच म्हणालो की जरा तोंड सांभाळून बोलत जा. मी सर्वात छोटा होतो, त्यामुळे माझ्या बोलण्याला एवढे महत्त्व दिले जात नव्हते. आजारपणात सुद्धा प्राचीकडून घरातली सगळी कामे करून घेण्यात आली. भांडी, धुणे आणि चुलीवर चपात्या सुद्धा तिच्याकडून बनवून घेतल्या. संध्याकाळी जेव्हा ती चपात्या बनवण्यासाठी छतावर गेली तेव्हा ती खूप दमली होती. तापामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. कदाचित ती रडतही होती. नक्कीच आपल्या नशिबाला कोसत असेल की जर आई बाबा जिवंत असते तर तिचं आयुष्य असं नरक झालं नसतं. मामा मामी तिची खूप काळजी घेत असायचे. आपल्या बापाची ती एकुलती एक मुलगी होती. मामा मामी तिचा खूप लाड करायचे. मला आठवू लागले की मामा मामी तिचे किती नखरे पुरवत होते. मी एक खोल श्वास घेतला आणि विचार केला की मलाच आता छतावर जायला हवे आणि तिची मदत करायला हवी. घरातल्या कोणालाच तिची दया येत नव्हती. परंतु जसा मी वर गेलो, समोरचे दृश्य पाहून माझी तर शुद्धच हरपली. कारण जेव्हा मी तिच्या जवळ गेलो तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. हे दृश्य पाहून मी धावत तिच्याकडे गेलो होतो. बघितले तर चुलीवरची चपाती जळाली होती. मी प्राची प्राची आवाज देऊन तुला उठवू लागलो, परंतु ती शुद्धीत येत नव्हती. आपल्या बहिणींना आवाज देऊ लागलो. सगळे छतावर आले होते. प्राचीला बेशुद्ध अवस्थेत पाहून सगळे टेन्शनमध्ये आले होते. कोणी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत होतं तर कोणी तिला आवाज देत होतं, परंतु तिला मात्र शुद्ध येत नव्हती. मग वहिनीने आणि माझ्या आईने मिळून तिला खूप मुश्किलपणे उचलले आणि खाली घेऊन गेले. तिला कॉटवर झोपवले. तेव्हा तापेमुळे ती थरथर करत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सारखी सारखी आपल्या आईला आवाज देत होती, तर कधी आपल्या बाबांना आवाज देत होती आणि म्हणत होती की तुम्ही मला का सोडून गेलात, का निघून गेलात, मला सुद्धा का तुमच्यासोबत घेऊन गेला नाहीत. प्राचीची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटत होते, परंतु माझ्या घरच्यांच्या हृदयात तिच्यासाठी थोडी सुद्धा दया नव्हती. सकाळ होताच तिला दवाखान्यात जाण्यासाठी तयार व्हायला सांगितले. आई तिला डॉक्टराकडे घेऊन गेली. काही दिवस गोळ्या औषध खाऊन ती ठीक झाली, परंतु पुन्हा घरातली सर्व कामे तीच करायला लागली. हळूहळू दिवस असेच निघून जात होते. छोट्या बहिणीसाठी जे स्थळ येत होते ते प्राचीला पाहताच तिलाच पसंत करायचे. खूप चांगल्या घराण्यातून तिच्यासाठी स्थळ आली होती, परंतु माझ्या आईचा तोच हट्ट होता की तिच्या मुलीच्या अगोदर ती प्राचीचं लग्न करणार नाही. डिलेव्हरीनंतर माझी मोठी बहीण तिच्या घरी निघून गेली. याच दिवसात एका स्थळाला माझी बहीण पसंत पडली. माझी आई खूप खुश होती आणि दीदीच्या लग्नाच्या तयारीला लागली होती. सर्वजण लग्नाची तयारी करत होते, परंतु सर्वांनी लग्नाची जबाबदारी प्राचीवरच टाकली होती. आता लग्नघरात किती कामं असतात हे काय वेगळे सांगायची गरज नाही. ते सर्व कामे आई प्राचीकडूनच करून घेत होती. मला तिच्यावर खूप दया येत होती. आता तर तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पडायला लागली होती. चेहऱ्यावरचा रंग सुद्धा सावळा होऊ लागला होता. माहित नाही कधीपर्यंत तिच्यासोबत हा अन्याय होणार होता. माझी इच्छा नसूनही मी हे सर्व काही सहन करत होतो. आता मला प्राचीसाठी वेगळ्या फिलिंग येऊ लागल्या. ती मला आवडू लागली होती. माझ्या मनात तिच्याबद्दल दया कधी प्रेमात बदलली हे मलाच कळाले नाही. तसे तर ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी होती, पण मी तिच्यावर प्रेम करू लागलो होतो. मी या गोष्टीची वाट पाहत होतो की माझे शिक्षण कधी पूर्ण होईल आणि मी नोकरीला कधी लागेल. तेव्हा मी माझ्या पप्पांना म्हणेल की माझं लग्न लावून द्या. जसे माझे शिक्षण पूर्ण झाले, मला चांगल्या ठिकाणी नोकरी सुद्धा मिळाली. शहरापासून 2 तासाच्या अंतरावर माझं ऑफिस होतं. त्यामुळे मी सकाळी लवकर उठायचो आणि ऑफिसला जात होतो आणि संध्याकाळी रात्री घरी परत यायचो. एकदा जेव्हा मी रात्री घरी आलो तेव्हा आईने मला पेढा दिला आणि ती म्हणाली,
अभिनंदन, प्राचीचं लग्न ठरलं आहे. हे ऐकताच मला तो पेढा विषासमान लागू लागला. असे वाटू लागले होते की कोणीतरी माझे तोंड कडू केले आहे. मी हैराण होऊन माझ्या आईकडे पाहू लागलो. परंतु मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला कळाले की माझ्या आईने तिचे लग्न ज्या ठिकाणी ठरवले होते तो तरुण मुलगा नसून 2 मुलांचा 45 वर्षाचा माणूस होता. त्याची बायको वारली होती. मुलं मोठी होती. त्यांना सांभाळायला कोणी नव्हते. त्यामुळे माझ्या आईने प्राचीचे लग्न त्याच्यासोबत ठरवले होते. त्या दिवशी रात्री प्राची स्टोर रूममध्ये रडत होती. मी सुद्धा खूप टेन्शनमध्ये होतो. मी जेव्हा स्टोर रूममध्ये गेलो तेव्हा मला बघून ती अजूनच जास्त रडायला लागली. म्हणू लागली, नितीन, मला हे लग्न नाही करायचं रे. मी तिला म्हणालो, अगं तू रडू नकोस. मी तुझ्यासाठी नक्कीच काही ना काही करेल. मी सकाळीच आईसोबत बोलतो. तेव्हा प्राची म्हणाली, मी तुझ्या पाया पडते. कसंही करून हे लग्न थांबव. मला त्या म्हाताऱ्यासोबत लग्न नाही करायचंय. सकाळी मी ही गोष्ट आईला सांगितली तर ती मलाच ओरडू लागली. तू घरगुती गोष्टीमध्ये लक्ष देत जाऊ नकोस. मी म्हणालो, अगं पण आई, प्राचीमध्ये अशी काय कमी आहे की तू तिचे लग्न एका म्हाताऱ्यासोबत लावून देत आहेस. आई म्हणाली, अनाथ मुलीचे अशाच ठिकाणी लग्न होत असते. अरे उलट त्याचे आभार मान, कारण त्या म्हाताऱ्याने तिला पसंत केले. जास्त प्रश्न उत्तर विचारले नाही. आणि महत्वाचं म्हणजे म्हाताऱ्याला हुंडा सुद्धा नको आहे. आपण तिला हुंडा कुठून देऊ शकतो. मी आईला म्हणालो, का? जर तू तुझ्या मुलींना हुंडा देऊ शकते तर प्राचीला का नाही? ती सुद्धा तुझ्या भावाचीच मुलगी आहे ना. माझी आई म्हणू लागली, अरे पण तुला का तिची एवढी दया येते? तू तिची तुलना स्वतःच्या बहिणीसोबत का करतोस? तुझ्या बहिणीचे आई वडील अजून जिवंत आहेत, त्यामुळे त्यांनी हुंडा दिला. त्याचे लग्न धूमधमाक्यात केले. पण प्राचीचे आई वडील कुठे जिवंत आहेत? मी म्हणालो, प्राचीच्या नावावर असलेली जमीन कुणाजवळ आहे? माझ्या या प्रश्नावर आई माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली. मी लगेच म्हणालो, नक्कीच तुझ्याकडे आणि बाबाकडे असेल. ती जमीन विकून टाका आणि तिचे लग्न एका चांगल्या ठिकाणी करून द्या आणि त्या पैशाने तिला हुंडा सुद्धा द्या. माझी आई म्हणू लागली की ती जमीन विकून आम्ही पैसे आमच्या जवळ ठेवले आहेत. किती वर्षापासून ती आपल्या घरात खात आहे, फुकट राहत आहे, सुखात जीवन जगत आहे. मग याच्यात काहीच खर्च लागला नाही का? आईचे बोलणे ऐकून तर आईच्या विचारावर मला दुःख होत होते. मी म्हणालो, आई, 2 वेळेचे जेवण ती या घरात इतकी मेहनत करून खात आली आहे, ते सुद्धा तुम्ही तिच्या बापाच्या पैशाने खायला घालत आला आहात. किती दुःखाची गोष्ट आहे ही. जर तुम्हाला लोकांना प्राचीला हुंडा देण्यासाठी इतके टेन्शन येत असेल तर असे करा, माझे लग्न प्राचीसोबत लावून द्या. मग तुम्हाला हुंडा सुद्धा द्यावा लागणार नाही. हे ऐकताच माझ्या आईने माझ्या कानाखाली मारली आणि ओरडू लागली, मी का तुझे लग्न एका अनाथ मुलीसोबत लावून देईन? मला काय वेड लागले आहे का? मी म्हणालो, जर माझे लग्न लावून दिले नाही तर मी जबरदस्तीने तिच्यासोबत लग्न करेल, कारण ती सुद्धा बालिक आहे आणि मी सुद्धा बालिक आहे. ही गोष्ट मी माझ्या बाबांना सुद्धा सांगितली. माझ्या बाबांना काहीच अडचण नव्हती. वहिनीने सुद्धा आईला समजावून सांगितले की लग्न झाले तर चांगलेच आहे ना, प्राची आयुष्यभर आपली मोलकरीण बनून राहील. परंतु या लोकांना माहीत नव्हते की माझा प्लॅन काय आहे. माझ्या बाबांनी माझे आणि प्राचीचे लग्न ठरवले तेव्हा प्राची माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. आता ती माझ्यासोबत बोलत नव्हती. उलट मला पाहताच स्टोर रूममध्ये निघून जात होती. 1 महिन्यानंतर माझे लग्न बाबांनी तिच्यासोबत लावून दिले. या दिवसात मला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती. लग्न झाल्यानंतर प्राची खूपच नर्वस झाली होती. ती मला म्हणू लागली, नितीन, तू माझ्यासोबत लग्न का केलं? मी तर तुझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. मी तिला म्हणालो, मोठी आहे म्हणून काय झालं? आपलं लग्न तर झालं आहे ना. प्राची म्हणू लागली,
कदाचित तुला माझी दया आली, त्यामुळेच तू माझ्यासोबत लग्न केलेस ना? मी तिला म्हणालो, का? मी असं का करेल? तू सुंदर आहेस, तरुण आहेस आणि स्वभावाने खूप चांगली आहेस आणि माझ्या मामाची मुलगी आहेस. मी उलट स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या बाबांनी माझी गोष्ट ऐकली. प्राची म्हणू लागली की जर मामांनी लग्नाला परवानगी दिली नसती तर तू काय केलं असतंस? मी म्हणालो, त्यांना मनवण्याचा मी अजून प्रयत्न केला असता. तरी त्यांची परवानगी दिली नसती तर तुला पळूनच घेऊन गेलो असतो आणि कोर्टात जाऊन लग्न केलं असतं. मग सगळ्यांनी तुला सून म्हणून स्वीकारावंच लागलं असतं. माझे बोलणे ऐकून प्राची हसू लागली. मी पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतके सुंदर हास्य पाहिले होते. ती म्हणू लागली, तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस का? मी म्हणालो, हो, प्रेम करत होतो आणि करत राहणार. ती म्हणू लागली, पण माझे आयुष्य तर जसे पहिले होते तसेच राहणार. तुला माहीत आहे वहिनी काय म्हणत होती? म्हणत होती की आता तर प्राची आपल्या घरातच राहील, संपूर्ण आयुष्य आपली सेवा करत राहील आणि नितीन शहरात जाऊन नोकरी करेल. मी प्राचीला म्हणालो, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे. मी जो विचार करून ठेवलाय मी तेच करणार. लग्न झाल्यानंतर एक महिन्यानंतर मी माझ्या बाबांना म्हणालो की मला जिथे नोकरी लागली आहे तिथून रोज येणं जाणं मला खूप अवघड होत आहे. माझे बोलणे ऐकून आई म्हणाली, हो का, काही हरकत नाही, तू आठवड्यातून एकदा इकडे चक्कर मारत जा. मी आईला म्हणालो, नाही, आठवड्यातून एक दिवस येणे सुद्धा खूप जड आहे. मी महिन्यातून एकदा चक्कर मारू शकतो. तेव्हा आई म्हणाली, ठीक आहे ना, मग आता तुला चांगली नोकरी आहे, तू ती सोडूही शकत नाही. मग 1 महिना तर 1 महिना. मी आईला म्हणालो, मी माझ्यासोबत माझ्या बायकोला प्राचीला घेऊन जाणार आहे. माझ्या बोलण्यावर आईलाच काय सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. सगळ्यांनीच या गोष्टीला नकार दिला, पण मी कोणाचाच नकार ऐकला नाही. मी जबरदस्तीने प्राचीला माझ्यासोबत शहरात घेऊन गेलो. ती सुद्धा खूप खुश होती. आमचे छोटेसे घर होते ज्याला प्राचीने खूप छान पद्धतीने सजवले होते. ती मला म्हणायची की नितीन, तू माझ्याशी लग्न केलं, माझं जीवन स्वर्ग झालं, मी तुझे उपकार कधीच विसरू शकणार नाही. पण खरं तर हे होतं